नमस्कार. जय महाराष्ट्र, जय ओबीसी. काल बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये आमचे सर्वांचे ओबीसी नेते माननीय हाके सर हे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी गेले असताना त्या तालुक्याचे माननीय विधानसभा सदस्य पंडित साहेब यांच्या कार्यकर्त्यांनी हाके सरांच्या गाडीवरती दगडफेक केली. परंतु दगडफेक झाल्यानंतर त्या तालुक्याचे स्थानिक आमदार पंडित साहेबांनी त्या कार्यकर्त्यांना समज देण्याऐवजी त्यांनीच एक चेतावणी दिली की तो हाके असाच करतो, तो तसाच करतोय, त्याला काय देणं घेणं नाही, आम्ही कुणाला का पाठिंबा देना. अहो पंडित साहेब, तुमची कुठं झक मारायचे तिकडं मारा, आम्हाला काय देणं घेणं आहे. तुमच्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्याला हा ओबीसी, हा धनगर समाज, 18 पगड जातीतली लोक कधीही खात नाहीत. फक्त जी तुमची भाषा आहे की मी जर कार्यकर्त्यांना सांगितलं असतं तर त्यांना बीड जिल्ह्याची सीमा ओलांडता आली नसते. अहो पंडित साहेब, हे डोक्यातनं काढा. काय तुम्हाला एवढाच आता जरंगे साहेबांचा पुळका आहे, त्यांचं तुम्हाला कौतिक वाटतंय, तुम्ही त्यांचे फ्लेक्स लावताय, लावा हो. पण एवढं जर तुम्हाला कंड असेल ना, कालच्या विधानसभेच्या वेळेस ओबीसींच्या दारात मतांची भीक मागायला तुम्ही गेला नाही काय? ओबीसीने तुम्हाला मतं दिली नाहीत का गेवराई तालुक्यामध्ये? मग आताच का त्यांचा तितकारा यायला लागलाय तुम्हाला? पण तुला एवढाच जरंगेचा पुळका आहे ना, तर दे स्वतःच्या सदस्य पदाचा राजीनामा आणि त्या चळवळीमध्ये सामील हो. अवकात नाही ना का? पुन्हा का अवकात नाही? राजीनामा का देत नाही? तर परत निवडून येईन का नाही माहिती नाही. अरे तू एक विधानसभा सदस्य असून सुद्धा काय केलंय? पण हाके सरांकडे कुठलं पद नाही, कुठलं काय नाही, तरी सुद्धा तो माणूस अहोरात्र जीवाची पर्वा न करता अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फिरतोय. मग तुझ्यासारख्या भुकणाऱ्या कुत्र्यांना त्याला पायाखाली तुडवायला लय वेळ लागणार नाही. आणि एक लक्षात ठेव, तुझ्या कार्यकर्त्यांवर एवढा तुझा विश्वास आहे ना, तसं भावा आमदार या नात्यानं सांगतोय की आम्ही पण एक धनगर आहे आणि एकेकाळी या महाराष्ट्रामध्ये धनगरांची काय हवा होती आणि अजूनसुद्धा आहे हे लक्षात ठेवायला विसरू नको. आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांनाच तुमची लायकी काय आहे आम्ही 100% दाखवून देऊ. आणि तुझ्यासारखे असा परत जर असा भुकला ना पत्रकार परिषदेत वगैरे, तर तुझं काय करायचं हे आमचं आम्ही बघून घेऊ.